नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या महाराष्ट्र एक्झाम चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी तुम्हाला माझ्याबद्दलची माहिती दिसत असेल. माझं नाव रोहित जाधव. काही जण आपले रेग्युलर स्टुडंट आहेत, काही नवीन आहेत, त्यांच्यासाठी हे सांगतोय मी. तर UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे या सर्व स्पर्धा परीक्षांना मी शिकवतो. हे आता 6वं वर्ष आहे माझं. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. आतापर्यंत तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवरती जाऊन मला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. तुम्हाला सर्व फ्री लेक्चर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर आता आपण आज केमिस्ट्रीला सुरुवात करतोय. त्याआधी तुम्हाला अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शन बद्दल पण सांगतो मी. अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता 1 महिन्यापासून ते 24 महिन्यांपर्यंतचं ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर मी स्वतः सांगितलं तर 12 महिन्याचं आणि 24 महिन्याचं खूप परवडतं, कारण एक्झाम आपली जे एक्झामचं ड्युरेशन आहे ते ह्याच्यात सर्व कव्हर होतं. प्री मेन्स इंटरव्ह्यू आणि इतर पण एक्झाम ज्या येतात त्या सगळ्या कव्हर होतात. तर इथे तुम्ही बघू शकता RJ29 हा कोड जर तुम्ही वापरला तर 10% ऑफ तुम्हाला होतात. आणि तसंच तुम्ही माझे फ्री लेक्चर याच्या आधीपासून पाहत आले आहेत तर तुमच्याकडे कॉइन जमा झाले असतील, तर त्या कॉइनचे 10% म्हणजे असे 20% तुम्हाला डिस्काउंट मिळून हा 24 महिन्यांचा कोर्स तुम्हाला जवळपास 15,000चा 12,000 मध्ये पडेल आणि 10,450चा 8,000 मध्ये मिळू शकतो. आणि EMI वरती तुम्ही ₹520 पर मंथ EMI वर पण घेऊ शकता. तर अनअकॅडमी सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्हाला फक्त हा कोड वापरायचा आहे, एवढं लक्षात घ्या. तर आता आपण कुठलाही वेळ न वाया घालवता लेक्चरला सुरुवात करूयात. पदार्थांच्या अवस्था हे आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे, स्टेट्स ऑफ मॅटर. केमिस्ट्रीची सुरुवात करत असताना याच टॉपिकने आपल्याला केमिस्ट्रीची सुरुवात करावी लागते. तर लहानपणी आपल्याला विचारला गेलेला प्रश्न हा आहे की पदार्थाच्या अवस्था किती असतात. तर पदार्थाच्या अवस्था किती हा लहानपणी प्रश्न विचारल्यानंतर एक उत्तर आपल्याला माहिती आहे, 3. खूप जण हेच सांगतात. आता काही जण सांगतायत 4, 5, पण ते आत्ता आपण शिकलो. पण 3 हे उत्तर आपलं फिक्स होतं. आणि त्या 3 कुठल्या असतात तर स्थायू, द्रव आणि वायू. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर स्टेट्स ऑफ मॅटर पदार्थांच्या अवस्था याला द्रव्याच्या अवस्था पण म्हणतात. आता खूप महत्वाचा शब्द आहे, द्रव्याच्या अवस्था आणि द्रव. आता द्रव्याच्या अवस्था द्रव हे तर शब्द सारखे आहेत. मग ह्याचा अर्थ खूप जणांना कळत नाही. द्रव्य आणि द्रव हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. द्रव्य आणि द्रव. द्रव म्हणजे तर तुम्हाला लिक्विड दिलेले, द्रव्य म्हणजे काय, मॅटर. पदार्थ आपण ज्याच्यापासून बनलेले द्रव्यापासून बनलेले असं म्हणतो. तर हे शिकायचं एकदम बेसिक चॅप्टर आहे. याच्यामध्ये 2-3 पॉइंट खूप महत्वाचे ज्यावर क्वेश्चन येतो, अवस्थांतर, बाष्पीभवन, संगणन. पण आता जसं तुम्हाला माहिती आहे चॅप्टर शिकत असताना तर आपल्याला पूर्ण शिकावं लागतं, त्यामुळे आपल्याला हे स्टार्टचे पॉइंट पण घ्यावे लागणारच. तर आता इथे शब्द सुरुवात झाला तुमचा द्रव्याची संकल्पना. द्रव्य याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे, मॅटर. द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणांमध्ये आकर्षण असते, अट्रॅक्शन फोर्स असतो यामध्ये. द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते. तर आता आकारमान व वस्तुमान काय, तर वस्तुमान म्हणजे वस्तूतील द्रव्याचे प्रमाण. तुम्हाला माहिती आहे मास किलोग्रॅम, ग्रॅम मध्ये आपण मोजतो. एखाद्या पदार्थामध्ये किती द्रव्य, आता मी म्हटलं 5 किलो, तर 5 किलोवरनं आपल्याला कळतं त्याचं वस्तुमान 5 किलो असतील. 2 किलो, 10 किलो, आता मी 20 किलो म्हटलं आपल्याला कळतं अरे जड असणार, 2 किलो म्हणजे हलकं असेल. तर द्रव्याचं प्रमाण दर्शवतो वस्तुमान. आणि आकारमान काय असतं, एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा. एखादी वस्तू किती जागा व्यापते, आकारमान, व्हॉल्यूम असं त्याला म्हणतात. आता कुठला शेप आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तुम्हाला माहिती आहे आपण गणितामध्ये हे पाहतो, मेन्सुरेशन नावाचं चॅप्टर असतं, महत्वमापन. त्याच्यामध्ये घनफळ असतं, शंकूचं घनफळ, वृत्तचिती. शंकू म्हणजे कोन, वृत्तचिती म्हणजे सिलेंडर, स्पियर वगैरे हे शेप असतात. तर द्रव्याची कन्सेप्ट जर तुम्ही बघितली तर पुस्तकामध्ये द्रव्याची कन्सेप्ट काय सांगितलेली, द्रव्य म्हणजे काय असतं. तर द्रव्य म्हणजे ज्याला आकारमान व वस्तुमान आहे. मग त्याच्यापासून काय बनलेले आहेत, वेगवेगळे पदार्थ बनलेले आहेत. आणि मग ह्या पदार्थांचं वर्गीकरण पुढे केलं जातं. आणि ते सगळं आपल्याला मग या चॅप्टरमध्ये शिकायचं एक एक करून. बघा जास्त अवघड नाहीये, एकदम इझी आहे. व्हॉल्यूम, आता काही आकारमान कशात मोजतात, आकारमान मीटरचा घन किंवा सेंटीमीटरचा घन. आता कसं काय, आता समजा आपण जर बघितला कुठलाही आकार घ्या, समजा वृत्तचिती, वृत्तचितीचा आकार अशा पद्धतीचा असतो. रफ मध्ये मी काढतो. तर याच्यामध्ये ही जी असते ती आर असते, ही एच असते. आणि मग हे वर्तुळ असतं, तर ह्याच्यावरनं हे काय येतं, पाय आर स्क्वेअर एच. तर मित्रांनो आर ची व्हॅल्यू समजा आपण 10 पकडली,
आणि एच ची व्हॅल्यू पण एच ची व्हॅल्यू समजा 8 पकडली, मग इथे किंमत टाकत असताना पायची किंमत टाकणार आर. आर म्हणजे काय होईल, 10 मीटर गुणिले 10 मीटर फॉर एक्झाम्पल. आणि एच किती असेल समजा 8 मीटर. तर मित्रांनो मीटर 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 हे तिघांचा काय होतो, घन होतो. तर घनफळ व्हॉल्यूम हे नेहमी कशामध्ये असतं, घनमध्ये असतं, हे लक्षात घ्यायचं. चला, तर आता या ठिकाणी तुम्हाला एकदम महत्वाचं मी शिकवतोय, द्रव्य. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. द्रव्याचं वर्गीकरण दोन पद्धतीने करता येतं. एक असतं भौतिक आणि दुसरं असतं रासायनिक. इंग्लिश शब्द पण ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आपण लिहू. द्रव्य म्हणजे मॅटर, भौतिकचा अर्थ असतो फिजिकल, आणि रासायनिकचा अर्थ असतो केमिकल. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता भौतिक पद्धतीमध्ये जर बघितलं आपण, तर भौतिक पद्धतीमध्ये 5 नावं घेतली जातात. वायू, द्रव, वायू. हे 3 तर सगळ्यांना माहिती आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस. त्याच्या व्यतिरिक्त बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट हे नाव घेतलं जातं. चला, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट या साईडला लिहितो. त्याच्यामागे रिझन पण आहे, ते तुम्हाला हळूहळू चॅप्टर्स शिकल्यावर समजेल. आणि या ठिकाणी नाव अयनायू. अयनायू ही देखील अवस्था आहे. याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मा असं म्हणतात. हे झालं भौतिक. आता रासायनिक पद्धतीने वर्गीकरण करायचं झालं तर मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. आता इथे एवढी जागा आहे त्यामुळे थोडंसं असं आपल्याला लिहावं लागेल. मूलद्रव्य म्हणजे काय, एलिमेंट्स. संयुगे म्हणजे कंपाऊंड. आणि मिश्रणे म्हणजे मिक्सचर्स. ओके. आता मूलद्रव्यामध्ये काय, मूलद्रव्यामध्ये परत धातू, अधातू, धातू सदृश. जागा इथे कमी पडणार आहे, पण आता जसं जमते तसं लिहितो मी. धातू म्हणजे काय, मेटल. हे काय, नॉन मेटल. पूर्ण लिहित नाही आता. हे काय, मेटलॉइड्स. ओके. आता हे झाल्यानंतर पुढे जर आता बघितलं तर संयुगांमध्ये पण प्रकार आहेत मित्रांनो. संयुगाचे प्रकार आणि मिश्रणाचे प्रकार. आता मिश्रणाचे प्रकार संयुगाचे प्रकार इथे कसे काय बसवू, चला इथे खाली लिहितो असं. संयुगामध्ये कसं असतं, आयनिक आणि सहसंयुज. पूर्ण नाव नाही टाकत मी. आयनिक कंपाऊंड आणि याला कोव्हॅलेंट असं म्हणतात. ओके, एवढंच लिहितो. मिक्सरमध्ये पण दोन प्रकार, समांगी आणि विषमांगी. पूर्ण न लिहिता. होमोजिनियस, हेट्रोजिनियस. होमोजिनियस, हेट्रोजिनियस. समांगीमध्ये परत एक प्रकार, द्रावण. द्रावण शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे, सोल्युशन असं म्हणतात. आणि विषमांगीमध्ये परत दोन प्रकार. आता हे इथे कसे लिहू मी, चला कलील आणि निलंबन शॉर्टकटमध्ये लिहितो, हे नंतर शिकणार आहे आपण. तर हा जो तक्ता आहे ना मित्रांनो, ह्या तक्त्यामध्ये केमिस्ट्रीचं किती बसलेलं आहे. आता द्रव्य शिकवलं मी, आता तुम्हाला हे शिकवणार बोस-आइन्स्टाईन, स्थायू, द्रव, वायू, अयनायू. आणि मग ह्याच्यामध्ये पुढे अजून एक कन्सेप्ट असते ज्याला अवस्थांतर असं म्हणतात. म्हणजे अवस्था कशा चेंज होतात. तर हा पार्ट आपण आज घेणार आहोत. आणि मग राहिलेला पार्ट आपल्याला उद्या घ्यावा लागेल, रासायनिकवाला. मग हे घेताना सगळं तुमचं कव्हर होणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. काही काही शब्द आता काहींना कळत नसतील तरी तुम्हाला समजेल. पण हा तक्ता मी का लिहून दिला, कारण यातनं एक प्रकारे रिव्हिजन तुमच्या डोक्यात आता कितीतरी जणांच्या शब्द आले असतील, अरे मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे ऐकलंय, धातू, अधातू. तर हे त्यासाठीच एक फक्त जस्ट शफलिंग केलं मी तुमच्या माइंडमध्ये. तर आता आपण स्टार्ट करूयात डायरेक्टली, एक एक सुरुवात करूयात. पहिलं आता तुम्हाला दिसते काय लिहिलेलं इथे, भौतिकरित्या जे आपल्याला आज शिकायचंय, भौतिकरित्या फिजिकली 3 अवस्थेत विभागता येतो. सॉलिड, स्थायू, लिक्विड, द्रव आणि गॅस, वायू. स्थायू, द्रव, वायू. या व्यतिरिक्त आणखी 2 अवस्था आहेत, अयनायू आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. प्लाझ्मा आणि बीईसी. बोस भारताचे शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस. आइन्स्टाईनला तर सगळ्यांनी ओळखतातच, सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही म्हणाल सर मग 5 एकत्र का नाही लिहिले, कारण मित्रांनो हे नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या अवस्था आहेत. म्हणून शाळेत तुम्हाला हे शिकवलेलं. आणि हे जे आहे ना, हे मानवाने तयार केलेलं आहे, मानव निर्मित अवस्था.
नैसर्गिक म्हणजे नॅचरली, आणि हे मॅनमेड म्हणजे माणसाने ह्या अवस्था हे केल्या. तर तुम्हाला तर ह्या तीनच अवस्थेमध्ये सापडतात नॉर्मली. हे आपण स्वतः तयार केलेलं आहे माणसाने. ओके. चला आता एक एक पॉईंट घेऊयात, एकेकाचा अभ्यास करू. पहिला तर स्थायू आहे. निश्चित आकार व आकारमान असते. शेप अँड साईज काही जण म्हणतात, किंवा व्हॉल्यूम निश्चित आहे, फिक्स असतं. स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही, म्हणून स्थायू हे असंपिड्य असतात. हा शब्द खूप महत्वाचा आहे, इनकम्प्रेसिबल. म्हणजे आता मला सांगा, तुम्ही बल लावलं, तुम्ही बल लावलं तरी ते दाबलं जात नाही. कंप्रेसेबल म्हणजे दाबलं जातं. आता हे मी शिकवताना मुलांचा नेहमी एक प्रश्न असतो, सर स्पंज दाबल्यावरती तर दाबला जातो. तर लक्षात घ्या, स्पंज मध्ये छोटे छोटे छिद्र असतात आणि त्या छिद्रात हवा असते, मोकळी जागा असते, म्हणून ते दाबलं जातं. लोखंडाला असं दाबता येणार आहे का तुम्हाला? सोनं, चांदी? तर लक्षात घ्या, स्थायू हे दृढ आहेत. तो खाली वाक्य दिलेलं आहे रिजिड. रिजिड म्हणजे दृढ आहे. कठीण आहेत ते, त्यांना असं दाबून आपण त्यांना कंप्रेस करू शकत नाही. मग कंप्रेस करू शकत नाही म्हणून इनकम्प्रेसेबल, म्हणून नाव दिलेले असंपिड्य. संपिड्यता, असंपिड्यता असे हे वाक्य आहेत, हे शब्द आहेत. ओके. स्थायूंमधील कण हे अतिशय जवळ असतात, म्हणूनच त्यांच्यातील आंतरेन्वीय बल प्रभावी असते. आता मला सांगा, हे जवळ यांच्यामध्ये जागाच नाही, त्यांना दाबून कुठे न्यायचं? आणि ह्यांच्यामधलं ते इंटरमॉलिक्युलर फोर्स, आंतरेन्वीय बल, यांच्या रेणूमधलं बल आहे ते खूप प्रभावी आहे, खूप स्ट्रॉंग आहे. त्यांनी एकमेकांना दाबून ठेवले, बांधून ठेवले, दाबून पडण्यापेक्षा बांधून ठेवलेले. काही स्थायू हे लवचिक असतात. लवचिक म्हणजे इलॅस्टिक, रबरचंच एक्झाम्पल आहे इलॅस्टिसिटी. लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी असतं. आणि काही स्थायूंना बाह्य बल लावल्यास ते कायमचं स्वतःचा आकार बदलतात. या गुणधर्माला अकार्यता म्हणतात. अकार्यता म्हणजे प्लास्टिसिटी. जसं प्लास्टिक आपण म्हणतो कायमस्वरूपी राहतं. आता हे अकार्यता गुणधर्म खूप जणांनी जर ऐकला नसेल तर एक गोष्ट आहे का, माती ओली आहे, मग मातीला एक आकार दिला तर तो आकार तिचा तसाच राहतो. किंवा पीठ पीठ मळलेला असेल, तो जो गोळा असतो, कणिक, आता कणिक मळली आणि त्याच्यावर तुम्ही असा हात मारला तर ते बोटाचे ठसे त्याच्यामध्ये तसेच राहतात. तर ह्याला प्लॅस्टिसिटी म्हणतात. आणि रबरचं कसं आहे, रबर आहे, रबरला ताणलं, आकार बदलला, ताण काढून घेतला रबर, परत त्याच आकारात आला. मग इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी या दोघांमध्ये हा फरक आहे. हे स्थायू, द्रव, वायू एवढे जास्त क्वेश्चन जरी नसतील येणार तरी बेसिक चॅप्टर आहे, तर आपल्याला मग तो शिकवावा लागणारच आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही मस्तपणे ऐकून घ्या. याच्यामधला पुढचा पार्ट खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे. ओके. काही डाऊट असेल तरी तुम्ही विचारू शकता, पण मला नाही वाटत यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटेल. पण तरी काही शब्द कळाले नाहीत तर विचारा. आता द्रवच्या बाबतीत बघू आपण. द्रव म्हणजे लिक्विड. द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते, परंतु आकार नसतो, शेप नसतो, आकारमान असते. तुम्ही म्हणाल कसं काय, आता दूध वगैरे तेल आपण मोजतो लिटर, म्हणजे लिटर त्याचा आकारमान असेल ना, 2 लिटर, 5 लिटर, 6 लिटर. आकार नसतो, कारण माहिती ज्या भांड्यात टाकतात त्याचा आकार प्राप्त होतो. आता ते वाक्य मी इथे लिहिलं नाहीये, लहानपणी ते ऐकलेले आपण. यांचे आंतरिन्वीय आकर्षित बल स्थायूपेक्षा कमी, वायूपेक्षा जास्त. ह्यांच्यातलं बल स्थायूपेक्षा कमी आणि वायूपेक्षा जास्त मध्ये आहे ना हे. त्यामुळे हे पूर्ण एकमेकांना चिटकून बसत नाही, थोडंफार तरी अंतर त्याच्यात असतं. जमिनीवर टाकले असता तो पसरतो, म्हणून त्याला गुणधर्माला प्रवाहिता म्हणतात, फ्लुइडिटी. फ्लुइडिटी, फ्लो होणं म्हणजे पसरणं. फ्लो शब्द सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरनं फ्लुइडिटी हा शब्द काढलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, द्रव आणि वायूचा गुणधर्म आहे सगळीकडे पसरणे. द्रव आणि वायू सगळीकडे पसरतात, त्यामुळे द्रव आणि वायू यांना मिळून एक शब्द तयार केलेला आहे, तो म्हणजे द्रायू. आणि द्रायूला इंग्लिशमध्ये फ्लुइड्स असं म्हणतात. फ्लुइड्स म्हणजे पसरणारे, मग त्याच्यामध्ये द्रव, वायू दोन्ही आले. द्रव कमी संपिड्य असतात, पण असतात हे महत्वाचे. द्रवाची संपिड्यता असते पण कमी प्रमाणात. इकडे तर डायरेक्ट स्थायूमध्ये असंपिड्याचे द्रव आहेत पण कमी संपिड्य आहेत. काही पुस्तकात द्रवाच्या बाबतीत लिहिलेले नाहीयेत. काही जण म्हणतात सर द्रव कसं दाबणार? द्रव डायरेक्ट दाबता येत नाही मित्रांनो, पण समजा आता तुम्ही होळीला पिशवीत पाणी भरलं तर फुगा बनवला तर दाबता येतो ना आपल्याला. त्या हिशोबाने सांगतात ते की संपिड्य आहे पण कमी प्रमाणात आहे. ओके. डायग्रामचं तर काय एवढं महत्व नाही, फक्त दाखवण्यासाठी की ह्यांच्यात अंतर किती कमी आहे, यांच्यात थोडं तरी अंतर आहे. आणि आपला नेहमीचा हा जो फेमस आहे वायू. निश्चित आकार व आकारमान नसते. वायूच्या दोन रेणूंमधील परस्पर अंतर हे सर्वाधिक आहे, परंतु दोन रेणूंमधील आकर्षित बल सर्वात कमी असते. आकर्षण बल म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स, ज्याच्या बाबतीत आपण बोलतोय. इंटरमॉलिक्युलर फोर्स हे काय? सगळ्यात जास्त, सर्वात कमी, सॉरी, अंतर सगळ्यात जास्त. आणि बघा बाकीचे स्थिर होते, हे तर डायरेक्ट पळतातच सगळीकडे.
कारण यांचं गुणधर्म आहे प्रवाहित, हे सगळीकडे इकडे तिकडे पसरत असतात. वायू सर्वात जास्त संपीडले असतात, उदाहरणार्थ एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस. सगळ्यात सोपं एक्झाम्पल खूप वेळा विचारलं जातं तेच आहे. एलपीजी तुम्हाला माहिती आहे घरामध्ये गॅस आहे. आता मला सांगा एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस, लिक्विड पण म्हणतात गॅस पण म्हणतात, नक्की आहे काय? तर हे जे गॅस आहे ह्याला आता हे असे वायू सगळीकडे, तर त्याला एका सिलेंडरमध्ये कोंबतात, दाबून भरतात, दाब देऊन भरतात, आणि दाब देऊन भरतात म्हणजे कंप्रेस करतात. मग मला सांगा, आता तुम्हाला एक कॉमन सेन्स सांगतो. आता हे एवढं अंतर आहे, याला मी दाबलं आणि यांतलं अंतर कमी केलं, एकदमच जवळ आले तर स्थायू असतं. पण तुम्ही काय केलं, वायूचं रूपांतर कशामध्ये केलं मित्रांनो? द्रवमध्ये केलं. दाब देऊन वायूला कशात आणलं? द्रव. जेव्हा तुम्ही तो नॉब खोलता किंवा गॅस मग त्यातनं रिलीज होतो, मग रिलीज झालं तर प्रेशर रिलीज झालं, दाब निघाला. मग दाब निघाला की हे जे तुम्ही ज्यांना असे एकत्र कोंबून ठेवलेले, त्यांना लगेच बाहेर पडायला रस्ता मिळाला, मग ते परत लांब लांब जातात. म्हणजे वायूचं रूपांतर द्रवात करून तुम्ही साठवून ठेवले टाकीत गॅसच्या, आणि मग त्याचं रूपांतर नंतर कशात झालं? परत वायूचं द्रवात, द्रवाचं वायूत, आणि वायू पूर्ण बाहेर निघाला. तर ही कन्सेप्ट आहे ती. लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस, सीएनजी आहे, कंप्रेस नॅचरल गॅस, नावातच आहे कंप्रेस नॅचरल गॅस, कंप्रेस करून ठेवलेले आहे नॅचरल गॅसला. क्लिअर? ते हे तीन सगळ्यांचे बेसिक होते, त्यामुळे सगळ्यांना हे येतात. त्याच्यामध्ये एवढं अवघड असं काही नाहीये, त्यामुळे काही टेन्शन नसतील तुम्हाला पण. आता नवीन ज्या काही अवस्था आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. अयनायू याबद्दल पण अजून एक्झाम मध्ये एक्स्ट्राचे असे काही क्वेश्चन आलेले नाहीयेत. पण या लेक्चरमध्ये जेवढे पॉईंट दिलेले त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त वाचावं तुम्ही असं मी नाही म्हणत. कारण उगाच तुम्ही बघत बसता तर टेक्निकल पॉईंट करत गेले तर खूप कन्फ्युजन होतं टेक्निकल पॉईंटमुळे. त्यापेक्षा एवढं जरी केलं तरी इनफ आहे. ओके, चला. ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते. ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते. आयन, आता तुम्ही म्हणाला आयनच माहित नाही तर काय येतं? आयन हे आपल्याला पुढे शिकायचंय संयुगेमध्ये, आयनिक म्हणजे काय असतं वगैरे, तर त्यावेळेस मी सांगेल. त्यामुळे आत्ता नाही समजलं तरी ठीक आहे. उदाहरणार्थ सूर्य, तारे हे याच अवस्थेमुळे चमकतात. आता तुम्हाला माहित असेल सूर्याच्या पृष्ठभागावर, हे मी खूप वेळा शिकवलेले, सूर्याच्या पृष्ठभागावरती काय होत असतं? हायड्रोजन एकत्र येत असतात. हायड्रोजन एकत्र येऊन त्यांच्यापासून हेलियम बनत असतो. या प्रोसेसला काय म्हणतात? केंद्रकीय सम्मीलन. न्यूक्लिअर फ्युजन. फिजन वेगळं, विखंडन वेगळं, केंद्रकीय सम्मीलन. आणि याच्यामध्ये जी ऊर्जा तयार होते त्यामुळे तापमान वाढतं सूर्याच्या पृष्ठभागावर, आणि मग त्यामुळे सूर्य आयन ही जी अवस्था आहे अयनायूमध्ये जातो, आणि म्हणून तो एवढा चमकतो. सूर्य, मोठे मोठे तारे हे जे चमकतात ना त्यांच्यामागे अयनायू ही अवस्था आहे, प्लाझ्मा स्टेट. हे लक्षात घ्या. आणि प्लाझ्मा स्टेट तुम्हाला माहितीये का? आपल्या पृथ्वीवरती जसं आता पावसाळ्यामध्ये तुम्ही विजा चमकताना दिसतात, तर ती वीज चमकताना जो प्रकाश येतो तो पण अयनायूचा असतो. तुम्हाला इन डिटेल टेक्निकल कोण विचारणार नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने एवढं तरी माहित पाहिजे अयनायू अवस्था काय असते. आता मला सांगा, हे आता मी शिकवणारच होतो पुढे, पण आत्ताच सांगतो तुम्हाला, की बर्फाला उष्णता दिली की त्याचं पाणी बनतं, पाण्याला तापवलं की त्याची वाफ बनते. पण वाफेला तापवल्यावर त्याचं काय होईल? हे कोणीच विचार केला नव्हता. तर वाफेच्या अवस्थेनंतर, वायूच्या अवस्थेनंतर कुठली अवस्था असू शकते? तर त्याच्यासाठी हे नाव दिलेले अयनायू. पूर्ण स्थायू पण नाही, वायू पण नाही, अयनायू असे एक नाव तयार केलेले. प्लाझ्मा स्टेट त्याला म्हटलं जातं. प्लाझ्मा टीव्ही, प्लाझ्मा लाईट्स वगैरे तुम्ही ऐकलेले. तर ही उदाहरणं परीक्षेसाठी आहे, की निऑन गॅसमुळे बल्बला लाल नारंगी रंग प्राप्त होतो, हेलियममुळे पांढरा, हे जोड्या लावासाठी. झेनॉनमुळे हिरवा रंग प्राप्त होतो, ऑर्गॉनमुळे जांभळा निळा, क्रिप्टॉनमुळे निळा. कुठल्या गॅसमुळे? आता बल्ब वेगवेगळे व्हाईट लाईट तुम्हाला दिसते, पण होल्डिंग्स, ऍडव्हर्टायझिंग बोर्ड जे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग वापरलेले असतात. तर त्याच्यामध्ये निऑन गॅस, हेलियम गॅस, ऑर्गॉन असे हे गॅसेस वापरतात. हे गॅस का वापरतात? कारण ह्या गॅसची सगळ्यांची खासियत काय? की हे शून्य घन मूलद्रव्य आहेत, इनर्ट गॅसेस, निष्क्रिय वायू. त्यामुळे ह्यांच्यावरती कुठली रासायनिक अभिक्रिया वगैरे होत नाही. त्यामुळे या गॅसेसचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि तसंच पावसाळ्यामध्ये विजा चमकतानाचं मी उदाहरण दिलं, तर आपल्या वातावरणामध्ये हायड्रोजन असतं सगळ्यांना माहिती आहे. मग विजा चमकताना अति उच्च तापमान, मॅग्नेटिक फील्ड तयार होते, विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं असतं. त्याच्यामध्ये मग हायड्रोजनचं रूपांतर हिलियममध्ये, आणि मग प्लाझ्मा स्टेट क्रिएट होते.
तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही फिजिक्समध्ये खूप त्याचा स्टडी करू शकता. पण आता हे काय मी तुम्हाला एक सामान्य विद्यार्थी म्हणून तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. एवढी माहिती याबद्दल असली तरी भरपूर झालंय. बाकी काहीच करायची तुम्हाला गरज नाहीये. फक्त लक्षात घ्या की अतिउच्च तापमानासाठी ही अवस्था असते. त्यामुळे जास्त करून पृथ्वीवरती तर ही आपल्याला जास्त मग तुम्ही म्हणाल टीव्ही, प्लाझ्मा लाईट तिथे काय करतात? इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात मित्रांनो. आता समजा लाईटमध्ये आपल्या ट्यूबलाईटमध्ये निऑन गॅस भरलेला आहे. तर आपण तुम्हाला माहिती आहे की लाईट आपोआप तर पेटणार नाहीये. त्याला विद्युत पुरवठा जातो. त्या विद्युत पुरवठ्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे मग त्या निऑन गॅसचं रूपांतर आयोनायू स्टेटमध्ये होतं, प्लाझ्मामध्ये होतं. टीव्हीच्या बाबतीत पण त्याच पद्धतीने आहे. ओके, तर ही अवस्था खूप तुम्हाला माहित नसेल म्हणून या अवस्थेबद्दल जास्त माहिती मी दिलेली आहे. तर आता पुढच्या अवस्थेकडे आपण वळूयात एक एक. पुढची अवस्था आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. भारतीयांचं नाव आल्यानंतर आपल्याला गर्व वाटतो. 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस.एन. बोस, सत्येंद्रनाथ बोस यांनी 5व्या अवस्थेची संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी द्रव्याची अवस्था काढली. खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करून ही अवस्था प्राप्त होते. आता मला एक गोष्ट सांगा, एक साधी सोपी गोष्ट. वायूला आपण जर म्हणजे आता वाफ आहे, वाफेला आपण थंड केलं तर त्यापासून पाणी बनेल. पाण्याला थंड केलं फ्रीजमध्ये ठेवलं तर बर्फ बनेल. बर्फाला थंड केल्यावर काय होईल? हे कोणीच विचार नाही केला. मग त्याच्यातनंच ही अवस्था निघालेली. सत्येंद्रनाथ बोस यांनी याच्याबद्दलची भाकितं केली आणि मग त्यांनी त्यांचं ते पेपर असतात तुम्हाला माहिती आहे, जर्नल असतात त्याच्यामध्ये लिहायचं असतं सगळी. मग ती माहिती लिहून त्यांनी जर्मनीला पाठवली. अल्बर्ट आइन्स्टाईननी वाचलं वगैरे. मग जर्मनमध्ये ते प्रकाशित झालं. लोकांना तिथलं आवडलं. आइन्स्टाईननी त्याच्यावरती अभ्यास करून मग अवस्था काढली. पण ही अवस्था खरी जी मिळवली ती या 3 लोकांनी. एरिक कॉर्नेल, वुल्फगँग कॅटरले, कार्ल वेमन. या तिघांना 2001 ला त्यासाठीचा नोबेल पारितोषिक पण मिळालेली आहे. आता बीईसी ही अवस्था यांनी प्रयोगशाळेत बनवली म्हणून त्यांना ते मिळालेले. यांनी फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट मांडले, यांनी प्रयोगशाळेत बनवून दाखवली. सोडियम आणि रुबिडियम हे आता माझे एक्स्ट्रा पॉइंट टाकतोय मी. सोडियम आणि रुबिडियम या दोन धातूंवरती प्रक्रिया त्यांनी केलेली. सोडियम धातू सगळ्यांना माहिती आहे आणि त्याला अति थंड करून म्हणजे तुम्ही एक कन्सेप्ट लक्षात घ्या बघा. अयनायू अति उच्च तापमानाला आहे आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अति निम्न तापमानाला आहे. मग तुम्हाला आठवत असेल मी लिहिताना ह्याला म्हणून कशा पद्धतीने लिहिलेलं. बघा तुम्हाला आता ही अवस्था कुठे सापडणार आहे तर एवढं म्हणजे मायनस वगैरेचं टेम्परेचर आपल्या म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मानव निर्मित आहे. त्यामुळे असं काय अचानकपणे पृथ्वीवर सापडणार नाही. आपल्याला हे बनवावं लागणार आहे. तुम्हाला याचे एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी खूप महत्वाची डायग्राम आणली. या डायग्राम मध्ये ते क्लिअर होईल तुम्हाला. ही डायग्राम मी मगाशी काढताना पण असंच लिहिलेलं. बोल्स आइन्स्टाईन कंडेन्सेटला 1 नंबरला लिहिले, सॉलिड 2 नंबर, लिक्विड आणि गॅस आणि नंतर प्लाझ्मा. म्हणजे तुम्हाला कळतंय का सॉलिड लिक्विड गॅस हे काय आहे? बर्फ आहे हा. तुम्ही म्हणाल हे कसलं चित्र आहे काय दिसत नाही, बर्फ. इथे धबधबा म्हणजे काय आहे? पाणी. नंतर इथे वाफा पण दिसतायत, गॅस दिसतोय म्हणजे वाफ. मग हे वाफेला गरम केल्यावर प्लाझ्मा आहे आणि बर्फाला थंड केल्यावर बोस आइन्स्टाईन. म्हणजे बघा जसं जसं तापमान वाढत जाईल तसं तसं इकडे जाणार आणि जसं जसं तापमान कमी करत जाईल तसं तसं इकडे जाणार. किती एकदम इझी कन्सेप्ट आहे. म्हणजे ह्या 5 अवस्थांची आपल्याला स्टडी झालेला आहे. आणि मग आता ह्याच 5 अवस्थांवरती प्रश्न आता जास्त आलेले नाहीयेत. सॉलिड लिक्विड गॅसचा 2014च्या राज्यसेवेमध्ये 14-15च्या राज्यसेवेत एक एकदा आलेला आहे क्वेश्चन. आणि हे अवस्थांतरवरती मात्र क्वेश्चन येतात. आता अवस्थांतर म्हणजे काय? अवस्थेत होणारा बदल. आता हे तर आपल्यासाठी जास्त नवीन नाही. आपण सकाळी अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवतो तेव्हा पण तुम्हाला वाफा येताना दिसतात. मग तुम्ही म्हणाल आम्ही प्रयोग केला, चला द्रवाचं रूपांतर वायूत केलं. तर ह्या अवस्थांतरबद्दलच आपल्याला काही छोट्या छोट्या पॉइंट्सला टेक्निकली पण शिकायचंय म्हणजे परीक्षेत कसा प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतो ते आपल्याला कळेल. ओके, तर आता पुढे बघूयात आपण की नेमकं काय आहे याच्यामध्ये. तर अवस्थांतर टेक्निक बघा काय आहे. अवस्थांतर चेंज ऑफ स्टेट. अवस्थांतर म्हणजे एका अवस्थेचे रूपांतर दुसऱ्या अवस्थेत होणे होय. आता हे बेसिक बेसिक तुम्हाला विचारले जाणार नाहीत परीक्षेमध्ये जास्त या व्याख्या, पण माहित पाहिजे. पहिला पॉईंट दिला उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग. नावातच आहे उत्कल, उकळणे. उकळणे म्हणजे बॉईल होणे. आता बॉईल काय होतं? पाणी. पाणी बॉईल झाल्यावर काय होतं? वाफ. संपली व्याख्या. पण त्याच्यात चेंजेस काय ते बघा. ज्या तापमानाला द्रव पदार्थाचे रूपांतर वायूत होते त्या तापमानास त्या द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. मग आता हे मी काय म्हणतो इकडे लक्ष द्यायचं महत्वाचा मुद्दा.
पाणी ठेवलं एका पातेल्यामध्ये गरम करायला, गॅस चालू केला. 2-4 मिनिटं झाली. हळू-हळू वाफा यायला लागल्या. 15 मिनिटं झाली तरी वाफा येतायत. मग नेमका बॉइलिंग पॉइंट म्हणायचा कशाला? हे तर म्हणतायत ज्या तापमानाला द्रवचे रूपांतर वायूत. तुम्हाला तर ते कितीतरी वेळा दिसते द्रवचे रूपांतर वायूत. मग याच्यासाठी शाळेत एक तुम्हाला प्रयोग होता. आता ते डायग्राम एवढी काही मी डिटेल काढत नाही. याच्यामध्ये तुम्हाला तापमापी ठेवायची, पाणी भरलेलं असतं. मग त्याला उष्णता द्यायची, असं आता पूर्ण डायग्राम काढत नाही. उष्णता द्यायची. तर हे तुम्ही बघता तर हळूहळू तापमापीमधलं टेम्परेचर वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं आणि वाफा यायला लागतात. आणि जसं तापमापीवर 100 डिग्री टेम्परेचर सेट होतं, 100 डिग्री टेम्परेचर सेट होतं, त्याच्यावरती टेम्परेचर जात नाही. आणि पूर्ण वाफा हळूहळू पूर्ण वाफाचं रूपांतर हे होत जातं आणि 100 डिग्री झाल्यावरती पाण्यामध्ये ते बुडबुड यायला सुरुवात होतात. पाणी वरून खाली, खालून वरती असं व्हायला लागतं. मग हे 100च्या आधी होत नाही. वाफा तर आधी पण यायला सुरुवात झालेली आहे. पण हे बुडबुडे येणे आणि हे सगळी कन्सेप्ट ही 100ला चालू होते. म्हणून पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस. आता फिजिक्समध्ये उष्णता चॅप्टर तुम्ही शिकाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये अजून खूप गोष्टी शिकवणार आहे. लॅटेंट हीट वगैरे काय असतं? तुम्हाला खूप गोष्टी सांगण्यासारख्या त्याच्यामध्ये. उष्मा तो कसा गायब होतो वगैरे काय? अप्रकट उष्मा म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर ते पण मी सांगणार आहे. आता ह्या पॉइंटमध्ये नाही सांगत मी. हे आता केमिस्ट्री चाललंय आपलं. तर फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवा. पुढे आपल्याला ह्याचा वापर होणार आहे. तर 100 डिग्रीला पूर्णपणे पाण्याचं रूपांतर वाफेत व्हायला लागतं. म्हणून त्याला उत्कलनांक म्हटलेले. चला. गोठणांक काय? ज्या तापमानाला द्रव पदार्थाचे रूपांतर स्थायित होते त्याला गोठणांक म्हणतात. तुम्हाला माहिती आहे पाण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअस पकडतो आपण. ओके. 100 डिग्री सेल्सिअस उत्कलनांक, गोठणांक काय? 0 डिग्री. कारण 0 डिग्रीला बर्फात रूपांतर होतं. द्रवणांक ज्या तापमानाला स्थायूचे रूपांतर द्रवात होते. स्थायूचे रूपांतर द्रवात म्हणजे काय? आता बर्फ आपण काढून ठेवला फ्रीजमधनं बाहेर, मग त्याचं पाणी बनले. मग बर्फाचंच एक्झाम्पल घेऊन ह्या व्याख्या लक्षात ठेवायच्या म्हणजे सोपं पडतं. ओके. उत्कल म्हणजे उकळणे, गोठणे म्हणजे पाणी गोठणं. उत्कल कोणाचं होणं? उकळणार कोण? पाणी. उकळून काय झाली? वाफ. गोठणार कोण? पाणी. गोठून काय होणार? बर्फ. द्रवण म्हणजे काय? मेल्टिंग पॉइंट. मेल्ट काय होणार? बर्फ. आणि काय होणार? त्याचं पाणी. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. परीक्षेत काय आता व्याख्या लिहा वगैरेचे प्रश्न येणार नाहीत लहान मुलांसारखे, पण तरी तुम्हाला या एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. चला आता पुढचा मुद्दा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन बाष्पीभवन. इव्हॅपोरेशन लहानपणी शिकवलेली प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हवेत जाते. पुढे पण कन्सेप्ट आहे. वाफ हवेत जाते. मग हवेत जाऊन पुढे काय होतं? जलचक्राची कन्सेप्ट. हवेत जाऊन ते वरती जाऊन ते ढग बनतात. मग ढगाला थंडावा मिळतो. मग पाऊस पडतो. मग पाणी परत समुद्रात येतं. पण आता अर्धीच प्रोसेस लक्षात घ्या. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? ज्यावेळी द्रवाचे तापमान वाढवले जाते त्यावेळी द्रवाच्या पृष्ठभागावरील पाणी वाफेत रूपांतरित होते. यास बाष्पीभवन म्हणतात. मला आता एक गोष्ट खूप विद्यार्थ्यांना मी विचारतो, बाष्पीभवनामध्ये काय आहे मित्रांनो? द्रवचं रूपांतर कशात होतं? वायूत. कधी होतं हे? उष्णता दिल्यावर. मग बॉइलिंग पॉइंटमध्ये काय? बॉइलिंगमध्ये पण तर सेम आहे. बॉइलिंग पॉइंटमध्ये पण द्रवचं रूपांतर वायूत होतं. कधी होतं? उष्णता दिल्यावर. मग दोघांमध्ये फरक काय? तर मित्रांनो, इथे महत्वाचा एक शब्द वापरलाय त्यांनी, पृष्ठभागावरील पाणी. आता हा समुद्र आहे. आता ह्या समुद्रामध्ये खाली मासे-बिसे असतील, असे मासे असतील. ओके. तर ह्या सगळं पाणी गरम झालं असतं, तर ते मासे रोज उकळून मेले असते त्यात. फक्त या सरफेसवरती ही प्रक्रिया घडत असते, सरफेसवरती. हे लक्षात घ्या. म्हणजे आता काही जणांना वाटेल म्हणजे काय? तर आता एक कॉमन सेन्स आहे. एक पातेल्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवा गॅसवर आणि एका पातेल्यातलं पाणी, आता हे पातेलं घेतलं, यातलं पाणी उकळायला ठेवलं आणि या पातेल्यातलं पाणी बाहेर उन्हात ठेवलं. ऊनमध्ये ठेवलं आणि हे कशात ठेवलं? उष्णता. गॅसवर ठेवलं. तर आता दोन्ही पाण्यांना बघितलं तर ह्या पाण्याची खासियत काय? तुम्ही आतमध्ये कितीही हात घाला, सगळं पाणी गरम. इथे वरचे 2 म्हणजे इथले वरचे 2-3 मग पाणी काढलं तर आतलं थंडच आहे. याच्यामध्ये पाणी तुम्हाला ते बुडबुडे येतात म्हणजे काय होतं? खालचं पाणी तापतं, वरती जातं, वरचं खाली येतं, खालचं वरती, वरचं खाली. इथे पूर्ण द्रवात ही प्रोसेस घडते बॉइलिंगमध्ये आणि हे जे आहे बाष्पीभवन हे फक्त सरफेसवरती घडून येतं. म्हणजे पृष्ठभागावरती घडून येणारी कन्सेप्ट आहे. ते खालच्या पाण्यापर्यंत जात नाहीये ते.
आणि आता मेन दोघांमधला फरक अजून काय ते सांगतो मी. बाष्पीभवन तर कोणत्या पण तापमानाला होतं, कोणत्याही तापमानाला होते, कोणत्याही. आणि द्रवणांकाचं म्हणजे बॉइलिंग पॉईंटचं काय आहे बघा. बाष्पीभवन ही उत्कलन बिंदूच्या खालच्या तापमानाला घडून येतं. म्हणजे 100 डिग्रीच्या खाली जे घडून येतं ते बाष्पीभवन, आणि 100ला घडतं ते बॉइलिंग. मुलांना तरी पॉईंट कळत नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या. समजा तुम्ही डोसा करणारे बघितलेले, पूर्ण त्यांचा तवा वगैरे तापलेला असतो, त्यांनी पाणी मारलं की ते पाणी असं जातं. तर ते इव्हॅपोरेशन नाही, हे बॉइलिंग पॉईंटमध्ये काय आहे, अचानक 100ला गेलं पाणी तर पूर्ण सगळं निघून गेलं. बाष्पीभवनमध्ये कसं आहे, हळू-हळू पाण्याचं तापमान वाढतंय, वरती हळू-हळू थोड्या-थोड्या वाफा होऊन जात आहेत. बाष्पीभवन रूम टेम्परेचरला पण घडत असते, हे लक्षात घ्या. बाष्पीभवनाचं खूप सोपे-सोपे एक्झाम्पल आहेत आणि बाष्पीभवनाचा वेग हा, हे प्रश्न आलेला आहे परीक्षेत. कुठल्या-कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहे. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असतो. आता जास्त होतो, कमी होतो हे तुम्हाला सांगायचंय. तर क्षेत्रफळ, आता ह्याच्यासाठी नेहमीचं एक्झाम्पल कप बशी. कप कप असा असेल आणि बशी अशी असेल समजा. तर कप मधला चहा आणि बशी मधला चहा. तर बशी ही पसरट आहे. पसरट आहे. आपण बशीत कधी चहा पितो, आपल्याला कुठेतरी उशीर झालाय किंवा काय पटकन प्यायचंय तर आपण बशीत तो पितो. आपण टाइमपास करत हळू-हळू कपने ब्रेक घेतला असेल अभ्यासाला तर असा आरामात शांत शांत. का? कारण कपमध्ये चहा जास्त वेळ गरम राहतो, बशीत लगेच थंड होतो. मग लगेच थंड होतो म्हणजे काय होतं, ती पसरट आहे तर त्यातनं वाफा पटापट पटापट बाहेर जातात. म्हणजे बाष्पीभवन कुठे जास्त होतं? पसरट भागात. म्हणजे याचाच अर्थ पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जेवढं जास्त, तेवढं बाष्पीभवन पण काय होईल? जास्त. क्षेत्रफळ जास्त. मीठ तसंच तर बनवतात ना. समुद्रातनं आलेलं पाणी ते मिठागरांमध्ये असे हे केलेले असतात. बॉक्स बॉक्स आपण बघतो. वाफे बनवतात. वाफा शब्द वापरतात त्यासाठी. वाफे, त्याच्यात ते सगळं पाणी, त्याच्यापासून मीठ ते असं पसरवलेलं असतं. म्हणजे ते सगळं वरती-वरती निघून जातं पाणी उष्णतेमुळे. खाली-खाली मीठ राहतं. मग नंतर त्याच्यावर प्रोसेस करून इव्हॅपोरेटेड नमक आपण म्हणतो. पूर्ण प्रोसेस करतात. आयोडीनयुक्त, आयोडीन वगैरे टाकून सगळं सगळं व्यवस्थित केलं जातं. तर कप बशीवरनं हे एक्झाम्पल फिक्स एकदम फिट बसतं. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. तापमानाचं तर कॉमन सेन्स आहे. तुम्ही जर गॅसवर जास्त वेळ पाणी ठेवलं तर पटापट पटापट जास्त वाफा निघतात. म्हणजे तापमान वाढवले असता बाष्पीभवन वाढते. आर्द्रतेच्या बाबतीत उलट आहे मित्रांनो. आर्द्रता वाढली तर बाष्पीभवन कमी होतं. कसं काय? आता मला सांगा, वातावरणामध्ये आर्द्रता आहे. आर्द्रता म्हणजे पाण्याची वाफ जास्त आहे. मग पाण्याची वाफ जास्त आहे म्हणजे ओलावा जास्त आहे. तर ओलावा जास्त असेल तर मग त्या ह्याच्यामध्ये बाष्पीभवन एवढं फास्ट होत नाही आर्द्र ठिकाणी. आर्द्र ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जातो कारण उष्णता कमी आहे त्या ठिकाणी. आणि वाऱ्याचा वेग ही कन्सेप्ट जी आहे ही खूप महत्वाचं आहे. वाऱ्याच्या वेगावर बाष्पीभवन वाढतं का कमी होतं? तर खूप जणांचा अर्थ असतो कमी होतं. कारण ते काय म्हणतात, "सर वारा आला म्हणजे थंड आलं, मग थंड आलं मग उष्णता कमी झाली." तसं नाहीये. आता तुम्हाला ह्याच्यासाठी उदाहरण काय देतो मी, कपडे वाळणे. कपडे वाळायला घालतो आपण किंवा सुकणे, जे पण कपडे. ओले कपडे धुतलेले आपण वाळायला टाकतो. मग ते ओले असतात, त्यात पाणी असतं. नंतर ते सुकतात किंवा वाळतात. मग त्यातलं पाणी कुठे जातं? बाहेर कपडे टाकले, ऊन मिळालं, पण आपण बिल्डिंगमध्ये राहतो, बाहेर टाकलं तरी ऊन नाहीच आहे, तरी कपडे वाळतात. मग त्यातलं पाणी जे असतं ते आजूबाजूच्या टेम्परेचरनुसार त्याचं बाष्पीभवन होऊन निघून जातं वाफ बनून. मग आता हेच एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. पावसाळ्यामध्ये आपण कपडे वाळत टाकल्यावर सुकत नाही. मग आपण काय करतो, घरामध्ये कपडे टाकतो, फॅन लावतो. तर हे मुद्दा मला मुलांना पटवून द्यायचा आहे. फॅन का लावला? फॅन लावल्यामुळे वाऱ्याचा वेग आणि कपडे लवकर सुकले. म्हणजे वाऱ्याच्या वेगानुसार सुद्धा बाष्पीभवनाचा वेग वाढतो. फक्त एकाच गोष्टीनुसार बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, ते म्हणजे कशानुसार? आर्द्रतेनुसार. तर हे कन्सेप्ट तुम्हाला खूप युजफुल आहे. बाष्पीभवन आणि बॉइलिंग पॉइंट या दोघांमधला तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यासाठी सांगतोय. बाष्पीभवन आणि बॉइलिंग पॉइंटचं दोघांमधला डिफरन्स, की बॉइलिंग पॉइंट आणि इव्हॅपोरेशनमध्ये काय डिफरन्स आहे उत्कलन बिंदू आणि बाष्पीभवनमध्ये, आणि दुसरं बाष्पीभवनाचा वेग कशा-कशावर अवलंबून असतो. तर ह्या प्रश्नांसाठी हे चॅप्टरचा हा पॉइंट महत्वाचा आहे. जे जास्त महत्वाचं आहे तेच मी फोकस देतोय. बाकीचं जस्ट फॉर रिव्हिजन, तुमच्या डोळ्याखालनं गेलेलं पाहिजे ते. परीक्षेत अचानक प्रश्न विचारला तर आपण एमपीएससीला म्हणू शकत नाही, तुम्ही तर म्हटलेलं जास्त महत्वाचं नाहीये. पण जास्त महत्वाचं नाहीये, पण सिलॅबसमध्ये तर आहे, मग क्वेश्चन येऊ शकतो. मग हे अभ्यासाचं सगळंच आहे. फक्त रिव्हिजनच्या वेळेस जास्त, ज्याला मार्क जास्त आहेत ते जास्त रिवाइज करायचं, असं करायचंय. बाकी काही नाही.
चला आता हे तर खूप वेळा तुम्हाला परीक्षेत नावं दिसलेली आहेत. आता हे जे मगाशी मी सांगितलेलं ती कन्सेप्ट बघून घे चला एकदा. काय झालं? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ झाली आणि हे झालं बाष्पीभवन. आता बाष्पीभवनाने ढग तयार झाले, ढगाला थंडावा मिळाला आणि परत पाणी पडलं. पाणी झालं आणि हे पाणी परत या ठिकाणी तलावात आलं आणि तलावाहून किंवा नदीमधनं परत समुद्रात गेलं. हे जलचक्र होतं लहानपणी पाहिलेलं आपण. तुम्ही बघू शकता सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ झाली, वाफेचे ढग बनले, ढगाला थंडावा मिळून पाऊस पडला, पावसाचं परत पाणी झालं, पाणी परत मिळालं. ओके. तर संगणन म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल काय आहे. काय संगणन? कंडेन्सेशन असं नाव दिलेलं आहे. ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते. यास संगणन म्हणतात. उदाहरणार्थ ढग निर्मिती. म्हणजे संगणन ही एक्झॅक्टली अपोजिट टू इव्हॅपोरेशन आहे. इव्हॅपोरेशन मध्ये काय होत असतं? द्रवचं रूपांतर वायूमध्ये आणि याच्यामध्ये काय होतंय? वायूचं रूपांतर द्रवमध्ये. द्रवला उष्णता दिली की वायू बनतो आणि वायूला थंड हवा दिला तर द्रव बनतं. मग हेच कन्सेप्ट आहे ना, दवबिंदू पडतात सकाळी हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप कमी गेलेलं असतं. मग खूप कमी टेम्परेचर जातं तर मग काय झालं? थंडपणा आला. थंडपणा आला की मग वातावरणामधली जी सगळी वायू असतं त्या वायूचं रूपांतर पाण्यामध्ये होऊन मग ते झाडांच्या पानांवर वगैरे साठलेलं असतं. ते इव्हॅपोरेशनचं एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे तुम्हाला यावरती असा पण प्रश्न येऊ शकतो की पाऊस जो पडतो, पावसामध्ये नेमकं काय घडतं? तर बाष्पीभवन तर ही कन्सेप्ट आहेत आणि नंतर कंडेन्सेशन पण आहे. म्हणजे बाष्पीभवनाने ढग निर्मिती होते आणि ढगाचं परत पाणी बनून परत खाली पडतं ते संगणननी होतं. ओके. तर ही कन्सेप्ट एक लक्षात घ्यायची आणि ही तर खूप वेळा विचारलेली कन्सेप्ट संपलं, सब्लिमेशन. संपलं, संपणे. ज्यावेळी स्थायीरूप पदार्थाचे रूपांतर थेट वायुरूपात होते त्याला संपलन म्हणतात. एखादा पदार्थ ठेवल्यानंतर दिसतच नाहीये, पदार्थ गायब झाला. पदार्थ कसं काय संपला? गायब झाला. त्यावरनं संपलन शब्द टाकले. आता ह्याचं म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की स्थायू म्हणजे बर्फाचं स्थायूला तुम्ही उष्णता दिली की त्याचं द्रव होतं आणि द्रवला उष्णता दिली की त्याचं वायू होतं. पण या कन्सेप्टमध्ये काय डायरेक्ट स्थायूवरनं वायू, मधली अवस्था येतच नाही, द्रव अवस्था येतच नाही. अमोनियम क्लोराईड, नवसागर असं पण म्हणतात याला मराठीमध्ये. आयोडीनचं स्फटिक, कापूर, नॅफ्थलिन. कापूर म्हणजे इंग्लिशमध्ये कॅम्फर म्हणतात त्याला. आणि नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे डांबर गोळ्या. आता ही कन्सेप्ट काय? कापूर तर तुम्हाला माहिती आहे आपण पूजेसाठी वापरतो, गणपती वगैरे मध्ये सगळ्यांनी बघितलेलंच असतो जास्त करून. तर कापराची वडी अशी आपण ठेवली उघड्यावरती तर तिचा आकार आपोआप कमी होतो आणि मग काही दिवसांनी ती दिसतच नाही. मग आकार कमी होतो, मग तिथे पाणी बिनी तयार होत नाही, डायरेक्ट स्थायूचं रूपांतर वायू. डांबर गोळ्या हे आधीच्या काळातल्या लोकांना जास्त माहित होतं. आत्ताच्या पण माहिती आहे. आता काही जण म्हणतील टॉयलेट वगैरे मध्ये टाकतात, पब्लिक टॉयलेटमध्ये वगैरे तुम्हाला दिसत असतील. पर डांबर गोळ्या कपड्यात पण टाकायचे मित्रांनो. आता पण टाकत असतील तर माहित नाही, तुमच्या आई वडिलांना माहित असेल हे. कारण कसं असायचं आधीच्या काळात, एखाद्या फंक्शनसाठी एखादा ड्रेस असायचा, मग पुढच्या वर्षी दुसऱ्या फंक्शनला तोच वापरायचा किंवा 2-3 ड्रेस असायचे महत्वाच्या, 2-3 साड्या त्यांना हे करायचं. आता सारखं नाही, चला एकाच महिन्यात 6 फंक्शन, मग 5 ड्रेस, मग पुढच्या महिन्यात 3 फंक्शन, परत 2 ड्रेस, असं करत करत. तर आधीच्या काळात काय होतं, 3-4 स्पेशल ड्रेस असायचे, ते गावाला जातानाच कधीतरी निघायचे, नाही तर कुठल्या फंक्शनला. मग लोक त्याला एकदम धुवून मस्त इस्त्री करून त्यात डांबर गोळी टाकून ठेवायचे. आता डांबर गोळी नंतर पुढच्या वर्षी ज्यावेळेस ते कपडे काढायचे तर त्यातले डांबर गोळी एक तर दिसायचीच नाही, नाही ते एकदम बारीक आकाराची असायची. मग दिसायचीच नाही, मग कुठे गायब झाली? वाफ म्हणून निघून गेली. मग ते डांबर गोळी का टाकायचे कपड्यांमध्ये? तर कपड्याला वास लागू नये म्हणून. नाहीतर खूप दिवस तसंच ठेवलं तर कपड्याला वास लागू शकतो. मग त्या डांबर गोळीचा त्या ठिकाणी वापर व्हायचा. आणि आता आपण बघतो की स्वच्छतागृह वगैरे जे आहे, टॉयलेट्स वगैरे त्यामध्ये पण वापरतात. तर ही संपलवन कन्सेप्ट समजून घ्या. नवसागरचे एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात दिलेले शाळेच्या, त्यांचं त्यांनी एक प्रयोग पण दाखवलेला आहे. तर या चॅप्टरमध्ये आता आजच्या गोष्टी जेवढ्या घ्यायच्या होत्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी एकदा रिव्हिजन पाहिजे तर रिव्हिजन दाखवतो काय काय झालं आजच्या सेशनमध्ये. आता दुसरा पार्ट मी आज का नाही घेतला, कारण एकत्र एवढं घेतल्यावरती तुम्ही कन्फ्यूज व्हाल. कारण मग 2 तास तरी लागतील. पण आपण कसं आहे, 2 तास एकत्र घेतलं कधी कधी कन्फ्युजन होतं, त्यामुळे एवढं घेतलेलं आहे आज मी. जस्ट तुम्हाला गो थ्रू करतो सगळ्या गोष्टी ज्या ज्या झाल्या. आपलं चॅप्टर इथून सुरू झालेलं आहे. पदार्थांच्या अवस्था, द्रव्याची संकल्पना समजून सांगितली. हा तक्ता सगळ्यात महत्वाचा आहे. या तक्त्यामध्ये मी जे जे म्हटलं होतं ते ते आज कंप्लीट केलेलं आहे.
भौतिक द्रव्य म्हणजे काय, बीईसी, स्थायू, द्रव, वायू, अयनायू आणि अवस्थांतर. म्हणजे हा पार्ट क्लिअर आहे आपला. रासायनिकवाला पार्ट आता आपल्याला पुढच्या सेशन्समध्ये बघता येईल. हे बघितलं, अवस्था किती, काय, कशा, प्रत्येक अवस्थेची डिटेलमध्ये माहिती दिली तुम्हाला. काय आहे, कुठली द्रव अवस्था, वायू, अयनायू सगळं दाखवलेलं आहे. बोस-आइन्स्टाईन काय आहे, हा हे एकदम मस्त आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर अवस्थांतरमध्ये काही व्याख्या सांगितल्या तुम्हाला. बाष्पीभवन इम्पॉर्टंट आहे आणि संगणन आणि संप्लवन इम्पॉर्टंट आहे. हे महत्वाचं आहे, ते कधी हे करू नका. ओके. आणि बाकी आता तुम्ही अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर पहिलं ते काम करा, इन्स्टॉल करून घ्या ॲप. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो प्लसवरती तुम्हाला जाता येतील आणि स्पेशल फ्री क्लासेस पण पाहता येतात. फ्री क्लासेस पाहताना पण तुम्हाला कोड विचारला तर RJ29 हा कोड टाका. स्टेप 3 मध्ये गोल सिलेक्ट केला MPSC, नंतर घेतले गेट सबस्क्रिप्शनला गेले. मग 1 महिने, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिन्याचं ऑप्शन आहे. RJ29 कोड अप्लाय केला, ऑसम. RJ29 कोड अप्लाइड, लगेच प्राइजेस कमी झाले. 10% ऑफ मिळाला. आणि माझे फ्री लेक्चर आधीपासून बघत असाल तर 10% अजून ऑफ मिळेल. टोटल 20% ऑफ मिळाला. आणि महत्वाचा मुद्दा काय, प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं क्लिअर होतं इथे. सगळ्या परीक्षा, राज्यसेवेचं जरी सबस्क्रिप्शन तुम्ही MPSCचं घेताय, PSI आहे, गट क, गट ड किंवा आरोग्य सेवक बिवक अशा कुठल्याही एक्झाम मध्ये आल्या ना तरी त्या पण कव्हर होतं. तर विचार करा, 15,000चे 20% म्हणजे 3,000चा डिस्काउंट म्हणजे 12,000 मध्ये पडेल. EMI वर ₹500 किंवा ₹520 महिनाच पडतं. त्यामुळे EMI वर पण घेऊ शकता. हे छोटे घेण्यापेक्षा 12 महिने 24 महिन्याचं परवडणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणून मी सांगतोय. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचंय. तर ठीक आहे मित्रांनो, RJ29 कोड वापरायला सांगा तुमच्या रिलेटिव्हजला, मित्रांना, फॅमिलीमध्ये. तुम्ही सुद्धा वापरा. फ्री लेक्चर बघत असताना पहिल्यांदा माझे लेक्चर बघत असाल तर इन्व्हाइट कोड विचारला जाईल, तर त्यावेळेस RJ29 हा कोड वापरा. आणि प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा हा कोड तुम्ही वापरा. ठीक आहे, मग आजचं सेशन मला वाटतं या ठिकाणी आपण संपवावं. पुढे आता उद्या मग आपलं जे असेल ते त्याच्यामध्ये मग केमिकल वगैरे सगळं मग ते कव्हर करू, मूलद्रव्य संयुगे मिश्रणे. ठीक आहे, धन्यवाद. लेट्स क्रॅक इट.